नमस्कार, मी संजना सोमनकर. आपण पाहत आहात देवभानी. आज जाणून घेऊया दिवसभरातील या सर्व महत्त्वाच्या घडामोडी. चंद्रपूरमध्ये सरकारी नोकरीच्या आमिषाने 83 जणांना लाखोंचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महापालिका आणि जीएसटी विभागात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत पैसे उकळल्याचा आरोप आहे. या प्रकरणी तक्रार घेऊन काही नागरिक रामनगर पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत जितेंद्र सारसर आणि मंगला वानखेडे यांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. सरकारी नोकरीचं स्वप्न दाखवायचं, बेरोजगारांचा विश्वास संपादन करायचा आणि त्यानंतर लाखो रुपये उकळायचे असं कथित प्रकार या प्रकरणातून समोर येतोय. आता पोलिसांच्या तपासात नेमकं किती पैशांचा व्यवहार झाला, 83 जणांव्यतिरिक्त आणखी किती जणांची फसवणूक झाली आणि या कथित फसवणुकीच्या मागे आणखी कोण आहेत याचा उलगडा होणं महत्त्वाचं आहे. सरकारी नोकरीच्या नावाखाली बेरोजगारांच्या स्वप्नांची कथित लूट नेमकी किती मोठी आहे याचं उत्तर आता तपासातून समोर येणार आहे. घुगुसच्या नायब तहसीलदार कार्यालयातील कारभारावरही नागरिकांनी गंभीर सवाल उपस्थित केले आहेत. आपली कामं घेऊन कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना अधिकारी कर्मचारी उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. शासकीय कार्यालयात कामाच्या वेळेत अधिकारी कर्मचारी उपस्थित नसतील तर सामान्य नागरिकांनी आपली कामं करून घ्यायची तरी कुणाकडून? सरकारी पगार पूर्ण पण जनतेचं काम शून्य, हा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. दाखले, महसूल विषयक काम आणि इतर शासकीय प्रक्रियांसाठी नागरिकांना कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागतात. त्यातच अधिकारी कर्मचारी जागेवर नसतील तर नागरिकांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जातात. मग सवाल असा, कामाच्या वेळात कार्यालयातील उपस्थित तपासण्याची जबाबदारी कोणाची? अनुपस्थिती नोंद होते का? आणि नागरिकांची कामं रखडल्यास जबाबदारी निश्चित कोणाची? जनतेच्या पैशातून पगार घेणाऱ्या यंत्रणेने जनतेच्या कामाला प्राधान्य देणं हीच अपेक्षा आहे. बल्लारपूरमध्ये मात्र नागरिकांची समस्या वेगळीच. 2 वर्षापासून रस्ता खड्ड्यात. बस्ती विभागातील नागरिकांना मुख्य मार्गाशी जोडणाऱ्या रेल्वे गोल पुलियाची दुरवस्था गेल्या जवळपास 2 वर्षापासून कायम असल्याचा आरोप आहे. पुलियाखाली दीर्घकाळ पाणी साचत असल्याने रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये चिखल साचतो आणि नागरिकांसाठी हा एकमेव संपर्क मार्ग पार करणं मोठं आव्हान बनतं. शाळकरी मुलं, पादचारी, दुचाकी स्वार आणि वाहन चालक सगळ्यांनाच या समस्येचा फटका बसतोय. धक्कादायक बाब म्हणजे प्रशासनाने करायचं काम एका रिक्षा चालकाने स्वतः फावडा हातात घेऊन सुरू केला आहे. गिट्टी आणि माती टाकून खड्डे बुजवण्याचा प्रयत्न हा नागरिक करत आहे. मग सवाल थेट जनतेच्या रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी प्रशासनाला अजून किती वर्ष लागणार? नगर परिषद, रेल्वे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना या समस्येची माहिती असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. तरीही कायमस्वरूपी उपाय होत नसेल तर ही दिरंगाई नेमकी कशाची? निवडणुकीच्या काळात जनतेच्या दारात जाणाऱ्या लोकप्रतिनिधींनी आता खड्ड्यातून एकदा स्वतः प्रवास करून पाहावा, अशी संतप्त भावना नागरिक व्यक्त करत आहे. गडचिरोलीत मात्र पोलिसांनी चोरीच्या घटनांमध्ये दमदार कामगिरी करत नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. घरफोडी आणि जबरी चोरीच्या 2 गंभीर गुन्ह्याचा कौशल्यपूर्ण तपास करत 100% चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आलं आहे. एका प्रकरणात रामनगर, गडचिरोली येथील महिला एसटी बसने प्रवास करत असताना त्यांच्या जवळील 58.5 ग्रॅम सोन्याचे दागिने तब्बल 8,62,500 रुपये किमतीचे चोरीला गेले होते. तर दुसऱ्या प्रकरणात अमीरझा येथील सोने चांदीच्या दुकानात कुलूप तोडून चोरट्यांनी 2,33,500 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. या दोन्ही प्रकरणाचा तपास करत पोलिसांनी एकूण 6 आरोपींना अटक केली आहे आणि चोरीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एकूण 10,96,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलीस अधीक्षक एम रमेश यांच्या हस्ते संबंधित फिर्यादींना परत करण्यात आले. चोरी गेलेलं सोनं पुन्हा मालकांच्या हातात पोहोचलं आणि पीडितांनी गडचिरोली पोलिसांच्या तपासाबद्दल समाधान व्यक्त केलं. चोर कितीही चालाक असला, तपासाची नजर त्यांच्यापर्यंत पोहोचतेच, हे या कारवाईतून पुन्हा स्पष्ट झाले आहे. गडचिरोलीतच अवैध दारू विरोधात पोलिसांनी एक आणखी मोठी कारवाई केली आहे. दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात छुप्या पद्धतीने मोहफुलाची हातभट्टी दारू तयार करून साठवणूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर येलशील पोलीस मदत केंद्राच्या पथकाने नवेगाव आणि वेलगुल टोला परिसरात 4 वेगवेगळ्या ठिकाणी धाड टाकली. या कारवाईत तब्बल 5,400 लिटर मोहफुलांचा सडवा, 44 प्लास्टिक ड्रम आणि हातभट्टीसाठी लागणारं साहित्य असा एकूण 5,40,000 रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. पोलिसांनी हा अवैध सडवा आणि हातभट्टीचं साहित्य घटनास्थळीच नष्ट केला. या प्रकरणात 4 जणांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र सवाल असा, दारूबंदीच्या जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध दारू निर्मितीची तयारी होते तरी कशी? या कारवाईमागे केवळ 4 आरोपीपर्यंतच प्रकरण मर्यादित आहे का, की या अवैध व्यवसायाची साखळी आणखी मोठी आहे? याचाही तपास महत्त्वाचा ठरणार आहे. आता सर्वाधिक चर्चेत असलेला मुद्दा घोड ग्रामसभेतील पाणी प्रश्न. जल जीवन मिशन अंतर्गत तब्बल 22 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च करून उभारण्यात आलेली पाणी पुरवठा योजना
घोटच्या नागरिकांना नियमित पाणी मिळत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। गेल्या 1.5 वर्षापासून पाणी पुरवठा अनियमित असून आता 8 ते 15 दिवसांनी एकदा पाणी मिळतं अशी ग्रामस्थांची तक्रार आहे। त्यातही मिळणारं पाणी दूषित असल्याचं गंभीर आरोप करण्यात आला आहे। याच मुद्द्यावरून ग्रामसभेत नागरिकांचा संताप उफाळून आला। ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाला जाब विचारला आणि जल जीवन मिशनच्या कामकाजावर थेट प्रश्न उपस्थित केले। 22 कोटींपेक्षा अधिक खर्च करूनही 8-15 दिवसांनी पाणी मिळत असेल तर एवढा मोठा निधी नेमका खर्च कुठे आणि कशासाठी झाला हा सवाल आता ग्रामस्थांकडून विचारला जात आहे। योजनेचा मुख्य उद्देश प्रत्येक घराला नियमित आणि शुद्ध पाणी देण्याचा असताना नागरिकांना दूषित पाणी मिळत असेल तर हा केवळ पाणी पुरवठ्याचा प्रश्न राहत नाही, तो थेट नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न बनतो। ग्रामस्थांनी पाण्याचे नमुने तातडीने तपासावेत, गुणवत्ता अहवाल जाहीर करावा, दूषित पाण्याचं कारण शोधावा आणि जल जीवन मिशनच्या कामाची सखोल चौकशी करावी अशी मागणी केली आहे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार सरपंच आणि पाणी समिती अध्यक्ष ग्रामसभेतून निघून गेल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे। तर जनतेच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी ग्रामसभा असेल तर प्रश्न उपस्थित झाल्यानंतर जबाबदार पदाधिकाऱ्यांना उत्तर देणं अपेक्षित नाही का? 22 कोटींची योजना कागदावर उभी करणं पुरेसं नाही, तिचं पाणी प्रत्येक घरापर्यंत नियमित स्वच्छ आणि सुरक्षित पोहोचणं गरजेचं आहे। कारण शेवटी सवाल एका गावाचा नाही, जनतेच्या पैशातून उभारलेल्या योजनांचा फायदा जनतेला मिळतोय का हा प्रत्येक ठिकाणी विचारला जाणारा मूलभूत प्रश्न आहे। तर या होत्या दिवसभरातील संपूर्ण बातम्यांचा आढावा। पाहत रहा देववाणी। नमस्कार।